चिंचीच्या आमटीमध्ये अळ्या आणि महाराजांची कृपादृष्टी पडली आणि अळ्या गायब. तर त्यामागची स्टोरी काय सांगतोय तुम्हाला. काय घडलं तर तोपर्यंत फॉलो करून द्या आणि त्या मागची काय स्टोरी मी तुम्हाला सांगतोय. तर आपण मागच्या भागामध्ये पाहिलं जानकीराम सोनार यांनी मुलांना किती बोलले आणि आपल्या महाराजांना पण किती बोलले, काय काय नाही ते बोलले आणि विस्तू देण्यास नकार दिला. आणि त्यानंतर घडली काय स्टोरी, एवढी जबरदस्त स्टोरी घडली त्यानंतर की जानकीराम सोनारला एवढा मोठा पश्चाताप झाला तो वाटला पण नव्हता. जानकीराम सोनार जे होते ते मुलांना नको नको ते बोलले, महाराजांना बोलले, बंकट शेटजींना पण बोलले आणि एवढं बोलून झाल्यानंतर ते घरी आले लवकर दुकानातनं, कारण की अक्षय तृतीयेचा दिवस असल्या कारणानं काही पाहुणे त्यांच्याकडे पण जेवायला आले होते, कारण की त्या दिवशी पित्रांना जीव घालतात. तर मग सर्व आमंत्रण वगैरे दिले, कारण की आपल्या विदर्भातला तर हा मोठा सण म्हणून मानले जाते. तर सर्व आले आणि त्यांची बायको पण एक नंबर स्वयंपाकामध्ये सुगरण होती. त्यांनी पण पूर्ण स्वयंपाक करून ठेवला आणि वाळणं पण व्यवस्थित झाले होते. वाळ वगैरे पूर्ण झाला आणि एक श्लोक म्हटला, सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वचिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. जेवणा सुरुवात कराव काय तर तेवढ्यातच सर्वांना आपापल्या ताटामध्ये अळ्या दिसल्या. त्या चिंचवणीमध्ये अळ्या दिसल्या. हे आश्चर्य कसं काय घडलं तर मग सर्वांनी कुजबूज चालू केली, एकमेकाला सांगू लागले की अळ्या पडल्या आपल्या चिंचवणीमध्ये, तर अळ्या दिसत आहे. तर बाकी काही त्यांचं पात्रावरचं बाकी खायला मन करत नव्हतं, कारण की एवढ्या मोठ्या अळ्या दिसल्या म्हटल्यावर कसं काय खाणार आहे. तर जानकीराम सोनार यांनी बायकोला त्यांच्या विचारलं की तू चिंचा फोडल्या त्यावेळी चिंचा खराब होत्या का, तर ते म्हणे नाही, नवीनच चिंचा होत्या आणि अजूनही चिंचा आणि चिचोके काढून ठेवलेले आहेत, अळ्या वगैरे काहीच नव्हत्या, नवीनच चिंचा आहे. हे तर आश्चर्यच झालं. तर मग एकदम लक्षात आलं जानकीराम सोनार यांना की आपण सकाळी त्या योगेश्वराला, त्या महाराजांना एवढं मोठं बोललो, गजानन महाराजांना साक्षात आपण बोललो, हे काय मी महाराजांना ढोंगी म्हणालो, काटेरी बाबूळ म्हणालो, एवढं काही बोललो, पण ते काटेरी बाबूळ नाही, ते तर कल्पवृक्ष आहेत. त्यांना मी एवढं काही बोललो, ते तर साक्षात शिवजींचा अवतार आहे. आणि पातेलं तसंच घेऊन निघाले महाराजांकडे आणि सर्वप्रथम तर आले ते बंकटलालांकडे आणि बंकटलाल यांना पूर्ण प्रकार झालेला सांगितला, कसं कसं मी महाराजांना बोललो, असं बोलायला हवं नव्हतं, तर आता मला माफ करतील का ते. भक्त बंकटलाल म्हणाले जानकीराम सोनार यांना की चला आपण जाऊ महाराजांना सर्व घडलेला प्रकार सांगू. तर महाराज काय ते अंतर्यामी होते, त्यांना काय सर्वच प्रकार माहित होता घडलेला, काय घडलं काय नाही. तर मग सांगितलं आणि जानकीराम सोनार यांना म्हटलं की, तर महाराज म्हणाले तुझ्या पातेल्यात नीट बघ कुठं आहेत अळ्या. तर जानकीराम सोनार यांनी बघितलं तर आश्चर्य झालं, त्यातल्या अळ्या नष्ट गायब झालेल्या होत्या आणि हाच तो चमत्कार आहे. आणि एक सांगतो याच्यावर तुम्हाला, कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा वाद झाकत नाही, तसंच आपल्या महाराजांचं घडलं आणि सगळ्या शेगावात महाराजांचा साक्षात्कारांचा गावगाव झाला. आणि तेव्हापासून पण महाराजांना खूप मानायला लागले लोक. ज्यांना कोणाला महाराजांविषयी चमत्कार घडले असतील त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा आणि फॉलो करा.